हॅलो एव्हरीवन, आपण एक्सरसाइज 2.2 स्टार्ट केला होता. अप्रॉक्सिमेशनशी रिलेटेड हा एक्सरसाइज आहे. हाऊ टू फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन युजिंग डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, त्यामध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन पाहून झालेला आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन पासून पाहणार आहोत. यामध्ये सगळ्या ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट आहे, त्याच्यानंतर सगळा इन्व्हर्सचा पार्ट आहे. असे वेगवेगळे प्रकारचे याच्यात क्वेश्चन्स असतात. तुम्हाला साधारण मी तुम्हाला काय सांगितलं, याच्यात ज्याला ए आणि एच चे अझम्पशन करायला जमलं त्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्याच्यात काही अवघड नसतं. बघा क्वेश्चन नंबर 2. आता यातले पहिले जे दोन क्वेश्चन्स आहेत, पहिले दोन क्वेश्चन्स त्यातलं काही वेळेला मल्टिप्लिकेशन्स करावं लागतं म्हणून मी ते इथं प्रॉडक्ट काही घेऊन ठेवले ऑलरेडी. तर पहिल्या दोन क्वेश्चनचे टेक्स्टबुकचे आन्सर्स तुमचे याच्यातले परत चुकलेले आहेत बरं का. पण एक आहे, तुम्हाला एक लॉग टेबल तुमच्याकडे असतं की नाही, त्यात हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. समजा साइन 61 डिग्री तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना पाहता येतं ते साइन 61 डिग्री कसं बघायचं असतं. ते तुम्ही त्याच्यात चेक करून आपला आन्सर मॅच होते की नाही बघू शकता. हे लक्षात ठेवा, तर माहिती म्हणून सांगितलं मी. कारण एखाद दुसरं मल्टिप्लिकेशन माझं इथं करण्यात वेळ जाऊ नये म्हणून मी काही प्रॉडक्ट घेऊन ठेवलेले तिथं, ते प्रॉडक्ट लिहून ठेवलेले ते मी डायरेक्ट वापरणार आहे. ठीक आहे, बघा. फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ, फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा. साइन 61 डिग्रीची व्हॅल्यू विचारली. साइन 61 डिग्री आणि गिव्हन दॅट 1 डिग्री, त्याच्या समोर इन्फॉर्मेशन द्यायची. 1 डिग्री म्हणजे 0.0174 रेडियन. त्यानंतर √3 ची एक व्हॅल्यू देऊन ठेवली तुम्हाला. √3 ची व्हॅल्यू दिली आहे 1.732. जर कधी लागल्या व्हॅल्यूज तर तुम्हाला या दोन व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण हे सोडवायचं कसं बघूया. काय विचारले तुम्हाला, साइन ऑफ कोणता तरी अँगल विचारले. साइन ऑफ कोणता तरी अँगल, तो कोणता तरी म्हणजे एक्स असतं लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं फंक्शन काय आहे, तर लेट fx इक्वल्स साइन एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन ठेवा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग fx चा डेरिव्हेटिव्ह f डॅश एक्स, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आला cos एक्स. हे झालं x आणि fx. आता आपल्याला नेहमीप्रमाणे ए आणि एच चे अझम्पशन करायचं. त्याचे समथिंग 61 डिग्री जे आहे ना, 61 डिग्री, तो 61 डिग्री म्हणजे त्यात असं त्याचा कोणता जवळचा नंबर आहे की जो नंबर मी इथं लिहिला आणि त्याचा साइन रेशो तुम्ही पटकन सांगू शकता. उदाहरणार्थ साइन 60 आपल्याला पाठ असतं, साइन 60 √3/2. मग बघा हिअर ए इक्वल्स 60 डिग्री अँड एच इक्वल्स 1 डिग्री. एच इक्वल्स 1 डिग्री. आता तुमची साइन 60 ची जी व्हॅल्यू असेल की नाही, ती तुम्हाला न्यूमेरिकल फॉर्म मध्ये √3/2 काय असेल तो नंबर मिळणार आहे. आणि मग ते एच इंटू एफ डॅश ऑफ काहीतरी येणार की नाही, एच इंटू एफ डॅश ऑफ समथिंग. तो एच आहे तो तुमचा डिग्री मध्येच राहिला आहे. त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू आपल्याला कुठं माहिती आहे, त्यांनी दिली आहे, रेडियन मधली व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. मग 1 डिग्री म्हणजेच काय सांगा, त्याच्याच समोर लिहून ठेवतो. 1 डिग्री म्हणजे काय सांगा, 0.0174 रेडियन. रेडियनचा सी नाही लिहिला तरी चालतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ए आणि एच चं अझम्पशन झालं. आता पुन्हा एकदा तुम्ही पहिले फर्स्ट म्हणजे आजचा आपला पहिला प्रॉब्लेम म्हणून मी फॉर्म्युला लिहितो. ऍक्च्युली तो डोक्यात पाहिजे तुमच्या. हे बघा फॉर्म्युला असा आहे, एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. आणि आपण यातले टर्म्स देखील तयार करायचे असतात. तर पहिली टर्म एफ ऑफ ए प्लस एच, एफ ऑफ ए प्लस एच, ए आणि एच इथे आहेत बघा, म्हणजे एफ ऑफ 60 डिग्री प्लस 1 डिग्री म्हणजे एफ ऑफ 61 डिग्री. एफ ऑफ 61 डिग्री म्हणजे ह्याच्याकडे बघा, एफ एक्स म्हणजे साइन एक्स, मग एफ ऑफ 61 डिग्री म्हणजे साइन ऑफ 61 डिग्री, जे तुम्हाला विचारलेलं असतं. हे पहिलं जे तयार होतं ते नेहमी विचारलेलं असतं तुम्हाला. त्याच्यानंतरची टर्म आहे एफ ऑफ ए. ठीक आहे, एफ ऑफ ए म्हणजे काय बघा, एफ ऑफ ए म्हणजे कोण सांगा, ए म्हणजे तर 60 डिग्री. मग आता एफ एक्स म्हणजे साइन एक्स, मग एफ ऑफ 60 म्हणजे काय, तर साइन 60 डिग्री. आणि साइन 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे सांगा, √3/2 आहे. मग ह्याच्या जागी ते आपण नंतर वापर करू त्याचा आहे बघा, ते नंतर करू, आता नको. राहू द्या, आहे तसं राहू. एफ ऑफ ए. आता एच तर माहितीच आहे तुम्हाला बघा, हा एच इथे आहे बघा, हा एच इथे आहे. आणि एफ डॅश ऑफ ए अजून आपल्याला पाहिजे. मग आता एफ डॅश ऑफ ए इक्वल्स इथं बघायचं,
एफ डॅश ऑफ ए, पहिल्यांदा मी एफ डॅश ऑफ 60 डिग्री तर लिहितो, ए म्हणजे 60, मग याच्याकडे बघतो एफ डॅश ऑफ 60 म्हणजे cos 60, cos ऑफ 60 डिग्री, आणि cos 60 ची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला माहिती आहे, हाफ आहे. हे सगळं मिळून झाल्यानंतर मग खाली लिहायचं असतं बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला, बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. काय फॉर्म्युला इथे लिहिलाय बघा, f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. एक एक रिप्लेस करायचं होतं. f of a plus h म्हणजे काय, तर sin 61 डिग्री इक्वल्स f of a म्हणजे काय, इथं बघायचं √3/2 प्लस h म्हणजे काय 0.0174, इथं h म्हणजे 0.0174 इंटू एफ डॅश ऑफ ए म्हणजे काय, तर एफ डॅश ऑफ ए म्हणजे हाफ. एफ डॅश ऑफ ए म्हणजे किती, हे बघा एफ डॅश ऑफ ए म्हणजे हाफ. आता ती व्हॅल्यू रिप्लेस करायची, √3 म्हणजे 1.732 अपॉन 2, ह्याचं इंटू 1 केल्यानंतर 0.0174 अपॉन 2. ठीक आहे, दोघांचाही कॉमन डिनॉमिनेटर काय आहे सांगा, सेम आहे, म्हणजे 2 हा कॉमन डिनॉमिनेटर दोघांचा. न्यूमरेटर 1.732 प्लस 0.0174. आता ही ऍडिशन करताना जरा नीट लक्ष द्या, वाटलं तर मी साईडला लिहितो बघा, 1.732 त्याच्यामध्ये आपल्याला 0.0174 हे ऍड करायचे. मग 4 ॲज इट इज, 7 + 2 9, 4 7 1 म्हणजे 1.7494 आणि अपॉन 2, फायनल आन्सर 0 पॉइंट, इथं पॉइंट आहे 1 पॉइंट आहे. हा बघा, 2 8 चा 16, एक राहिला, 2 7 चा 14, नंतर 2 4 चा 8, एक राहिला, 2 7 चा 14. सो फायनल आन्सर sin 61 डिग्री इक्वल्स 0.8747. हे तुमचं फायनल आन्सर आहे, जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बहुतेक मॅच होत नाहीये. तुमच्या टेक्स्टबुकचं आन्सर जे आहे बघूया आपण, एक्सरसाइज 2.2. एक्सरसाइज 2.2, त्यातला क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट बघा, मॅच होत नाही, 0.953. आता तुम्ही तुमच्या लॉग टेबल मध्ये बघा आणि हे sin 61 डिग्री चेक करून घ्या. ह्याला क्लोज असणार, व्हेरी क्लोज, पण त्याच्या आसपासचा आन्सर तुम्हाला नक्की बघायला. ठीक आहे, याचं पहिल्या दोन्ही क्वेश्चनच्या बाबतीत असंच झालंय, पहिल्या दोन्ही क्वेश्चनच्या बाबतीत. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, sin 29 डिग्री 30 मिनिट्स याची व्हॅल्यू विचारली. 1 डिग्री म्हणजे 0.0175 रेडियन आणि √3 ची व्हॅल्यू 1.732 दिली. साइन ऑफ समथिंग तुम्हाला विचारलेलं आहे. साइन ऑफ समथिंग म्हणजे मला सारखं काय झालं सांगा, लेट fx इक्वल्स sin x. आता जरा डायरेक्ट करा, f डॅश x, इथे डिफरन्शिएटिंग मध्ये काही घेत नाही, sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आला सांगा, cos x. मग आता a आणि h चे अझम्पशन, a ह्याच्या जवळपास म्हटलं तर खूप जवळ तुम्हाला 30 डिग्री आहे, ज्याची व्हॅल्यू तुम्ही पटकन सांगू शकता. मला सांगा a जर 30 डिग्री असेल तर h काय असलं पाहिजे माहिती का, -½ डिग्री असलं पाहिजे. कारण 30 डिग्रीतनं ½ डिग्री गेल्यानंतर 29 डिग्री आणि 30 मिनिट शिल्लक राहतात, लक्षात ठेवा. म्हणजे a जर 30 डिग्री असेल तर h काय सांगा, -½ डिग्री. मग आता सांगा 1 डिग्री म्हणजे इतके रेडियन, तर ½ डिग्री म्हणजे केवढे रेडियन, तर म्हणजे -½ तर -½ इंटू 0.0175. मग त्याचं इथं लिहिलं होतं, त्याचं जे आन्सर असेल ते डिव्हिजनचं मायनस साइन 0.0, ह्याला परत ह्याला डिवाइड होत नाही, 2 8 चा 16, एक राहिला, 2 7 चा 14 आणि वरती 5. हे तुम्हाला h ची व्हॅल्यू मिळाली. हा h डिग्री मध्ये, पण ही त्याची ऍक्च्युअली व्हॅल्यू आहे. ठीक आहे, h मिळाला, a मिळाला. आता फॉर्म्युल्यातला एक एक टर्म तयार करायचे. सांगा f ऑफ a प्लस h
म्हणजे एफ ऑफ ए म्हणजे कोण 30 डिग्री प्लस एच म्हणजे मायनस हाफ डिग्री, म्हणून मी प्लस लिहितच नाही, मायनस हाफ डिग्री. मग 30 डिग्री मधनं हाफ डिग्री गेले की काय होतं रे 29.5 डिग्री राहतात. अरे म्हणजेच 29 डिग्री आणि 30 मिनिट्स राहतात ना. आता एफ ऑफ समथिंग पाहिजे, मग इकडे बघा एफ एक्स म्हणजे साइन एक्स, एफ ऑफ समथिंग म्हणजे साइन ऑफ समथिंग. समथिंग कोण आहे 29 डिग्री 30 मिनिट्स. हे नेहमी तुम्हाला विचारलेलं असतं लक्षात. एफ ऑफ ए प्लस एच हे विचारलेलं असतं. त्यानंतर एफ ऑफ ए, ए म्हणजे काय सांगा, ए म्हणजे 30 डिग्री. मग एफ ऑफ 30 डिग्री म्हणजे एफ एक्स कडे बघा साइन 30 डिग्री. आता साइन 30 म्हणजे किती हाफ म्हणजे 0.5. आता एफ डॅश ऑफ ए कडे बघा, एफ डॅश ऑफ ए म्हणजे एफ डॅश ऑफ 30, एफ डॅश ऑफ 30. एफ डॅश ऑफ 30 म्हणजे काय सांगा, तर इथं बघायचं एफ डॅश ऑफ 30 म्हणजे cos 30, cos 30 डिग्री. आणि cos 30 ची व्हॅल्यू किती असते सांगा √3/2, √3/2. ठीक आहे, हे मिळालं तुम्हाला. आता आपण अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला लिहायचं. बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. सांगा f of a plus h म्हणजे काय बघा, f of a plus h इथे आहे sin 29 डिग्री, sin 29 डिग्री 30 मिनिट्स is approximately equal to f of a काय बघा, f of a इथे आहे बघा. हाफ घ्या 0.5 घ्या, जे पाहिजे ते घ्या, आधी हाफ तर घेऊया. प्लस आता h काय बघा, h तुमच्याकडे कसं आहे बघा, h कुठे गेला होता, हा इथे आहे. h निगेटिव्ह मायनस, मी त्याला म्हटलं तर ब्रॅकेट करतो, मायनस हा 0.00875 हे कोण आहे सांगा h इंटू एफ डॅश ऑफ ए किती आहे बघा, एफ डॅश ऑफ ए इथे आहे बघा √3/2 इंटू √3/2 सॉरी बघा इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज, प्लस मायनस साइन मायनस केले. आता हा नंबर आहे 0.00875 इंटू हे √3 म्हणजे 1.732 √3 आणि हे अपॉन किती आहेत सांगा 2 आहेत. हे अपॉन किती आहे 2. काय केलं कळलं का बघा. आता ह्याचं प्रॉडक्ट मी बहुतेक लिहून ठेवलंय, एकदा चेक करतो आहे का. असं रफर केले त्यामुळे पटकन सापडलं तर ठीक. नाही ठीक आहे, करूया आपण, काही इलाज नाही त्याला. माझ्याकडे आता तयार नाही आहे ते प्रॉडक्ट, म्हणजे दिसत नाही, कुठंतरी अधिमाने केलेलं आहे तो दिसत नाही. ओके, सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर किती आला 2. आता 1 मायनस हे मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊया बाजूला. ठीक आहे, तुम्ही पण जरा करून घ्या तोपर्यंत, जरा रफर आपलं बरोबर आहे की सगळ्यांचं चेक करूया. 1732 इंटू 875 हे डेसिमल पॉईंट कडे आता काही बघायचं नाही, आता नुसतं मल्टिप्लिकेशन करूया. 5 2 10, 5 3 15, 16, 5 7 35, 36, 5 1 5 plus 3 8, एक 0 दिला. 7 2 14, 7 3 21, 22, 7 7 49 plus 2 म्हणजे 51, 5 7 7 plus 5 12. आता 2 0 दिले. 8 2 16, 8 2 16, 8 3 24 plus 1 25, 2 8 7 56, 58, 2 8 1 8 plus 2 10, 0 6 plus 4 10, 7 7 12, sorry 6 plus 6 12, 12 plus 3 15, carry over 1, 8 plus 2 10 plus 5 15, हे झाले 11, हे झाले. ओके, आणि किती डिजिट बघायचं आता हे
1 2 3 4 5 6 7 8 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे ह्याचा आन्सर आलं 0.012155 0.12155 पुढचे 0 सोडून द्यायचे 0.12155 हे यांचं मल्टिप्लिकेशनचा आन्सर आहे. ठीक आहे. आता डिफरन्स 1 म्हणून त्याला मायनस करायचं 5 + 5 10 6 + 4 10 2 + 8 10 3 + 7 10 2 + 8 10 1 + 9 10 आणि 0 आणि त्याला डिवाइडेड बाय 2 आहे. त्याला होल डिवाइडेड बाय किती आहे सांगा परत 2. ठीक आहे. इज इक्वल टू हे LHS मध्ये तुमचं साइन 29 आहे बरं 2 ने डिवाइड करा 0.24 = 8 2 9 = 18 2 3 = 6 2 9 = 18 2 2 = 4 त्याच्यानंतर 2 2 = 4 आणि 2 5. समजा आपल्याला फक्त पहिले 4 डिजिट्स जर बघायचे असतील फक्त पहिले 4 पुढचं सोडून द्यायचं असेल तर फायनल आन्सर 0.4939 हे तुमचं फायनल आन्सर आहे. आणि हे तुम्ही आता sin 29 डिग्री 30 मिनिट्स हे तुम्ही तुमच्या लॉग टेबल मध्ये बघून असतात बघा तिथे साइन आणि कोसाइनचे व्हॅल्यूज असतात तर त्याच्यात तुम्ही बघून हे कन्फर्म करू शकता. 0.4939 हे तुमचं काय असलं पाहिजे फायनल आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे. टेक्स्टबुकचा एकदा आन्सर परत चेक करतो म्हणजे समजा माझ्यात काही मिस्टेक आहे का काय हेही बघायला पाहिजे. आणि बघा समजा जर माझ्या कॅल्क्युलेशन मध्ये काही मिस्टेक झाली असेल तर जरा मला पर्सनलला तो मेसेज पाठवत जा बरं का की बाबा सर तुमचं इथं हा कॅल्क्युलेशनचा भाग चुकला आहे हे एवढं जर पाठवलं तर मी पुन्हा चेक करून ते करेक्शन तुम्हाला करून देत जाईन. ठीक. बघा बरं आन्सर कुठं सापडतंय का बघा 3.2 मध्ये 2.2 मध्ये सेकंड 4242 आले त्यांचं 4939 आले. ठीक आहे. तुम्ही ह्याच्यातनं चेक करा लॉग टेबल मध्ये ते चेक करून घ्या. ओके नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं बघा cos of 60 डिग्री 30 मिनिट्स तुम्हाला विचारले म्हणजे तुमचं फंक्शन आहे लेट fx = cos x असं फंक्शन आहे पण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x f' cos x चा डेरिव्हेटिव्ह -sin x. आता या नंबरकडे बघून a आणि h चे अझम्पशन लेट a म्हणजे 60 डिग्री मग h म्हणजे काय तर वरचे 30 पॉझिटिव्ह म्हणजे 60 मध्ये ते ऍड केल्यावर तेवढं येणार ना म्हणजे आता मगाशी कसं -½ डिग्री होतं तसं आता पॉझिटिव्ह ½ डिग्री h म्हणजे पॉझिटिव्ह ½ डिग्री म्हणजे 60 डिग्री + ½ डिग्री म्हणजे 60 डिग्री 30 मिनिट्स पुढं ½ डिग्री. मग आता ½ डिग्री म्हणजे काय 1 डिग्री म्हणजे एवढे रेडियन मग ½ डिग्री म्हणजे तर ½ × 0.0175 डिव्हिजनचा आन्सर 0.002 8 16 2 7 7 0.00875 ह्याचं डिव्हिजन a आणि h झालं. तर आपला फॉर्म्युला चला f of a plus h एक एक टर्म तयार करायची म्हणजे f of a plus h म्हणजे 60 डिग्री + ½ डिग्री. मला सांगा 60 + ½ म्हणजे 60 and ½ ना f of 60 डिग्री आणि 30 मिनिट्स. मग हे fx म्हणजे cos x मग f of समथिंग म्हणजे cos of समथिंग म्हणजे cos of हे बघा 60 डिग्री आणि 30 मिनिट्स. हे तुम्हाला नेहमी विचारलेलं असतं. त्यानंतर आता f of a सांगा f of a म्हणजे कोण a म्हणजे 60 f of 60 डिग्री पहिले a रिप्लेस करायचं मग f of 60 म्हणजे फंक्शन कडे बघायचं fx म्हणजे cos x मग f of 60 म्हणजे cos 60 डिग्री हे फंक्शन इथे बघायचं fx म्हणजे cos x f of 60 म्हणजे cos 60. चला cos 60 ची व्हॅल्यू किती सांगा ½ किंवा 0.5. आता f' of a नीट बघा म्हणजे f' of 60 डिग्री a म्हणजे 60 ना. आता f' म्हणजे -sin x मग f' 60 म्हणजे -sin 60 डिग्री म्हणजे
मायनस √3/2 ही झाली तुमची एफ डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू. मग बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला काय सांगा तो फॉर्म्युला. f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. सांगा f of a plus h म्हणजे काय. तयार आहे सगळं तुमच्याकडे. cos 60 degree 30 minutes is approximately equal to f of a म्हणजे हाफ किंवा 0.5 जे काय असेल ते. h इथे बघा 0.00875 into f dash of a म्हणजे minus √3/2 ठीक है. is approximately equal to हे हाफ as it is प्लस मायनस पुन्हा मायनस येणार आहे. मग 0.00875 into प्लस मायनस √3 ची व्हॅल्यू 1.732 डिवायडेड बाय हे 2 as it is ठीक आहे. आता हा पुन्हा कॉमन डिनॉमिनेटर 2 आहे तसा लिहिला आपण. कॉमन डिनॉमिनेटर 2 आणि आता 1 मायनस हे जे मल्टिप्लिकेशन आहे त्याचं मगाशीचा आन्सर आपण जस्ट केलेलं आहे. आपण त्याचं रफवर्क मी बघून घेतो त्याचा आन्सर. ओके, या दोघांचा प्रोडक्ट आला 0.015155. आता त्यांचा डिफरन्स 5 आता 1 आणि याचा डिफरन्स 5 + 5 10 6 + 4 10 2 + 8 10 6 + 4 10 2 + 8 9 0 point. Final answer approximately 2 4s are 8, त्यानंतर 2 9s are 18, 2 2s are 4, 2 4s are 8, 2 2s are 4, परत 2 2s are 4 आणि 2 5s are 10. आपण जर एवढेच 4 डिजिट जर ठेवणार असेल तर फायनल आन्सर 0.4924 हे त्याचं फायनल आन्सर आहे. cos of 60 डिग्री आणि 30 मिनिट्स. आता हे तरी चेक करूया, बघूया मॅच होते. थर्ड आन्सर ना आपलं 0.4924. हे बघा, हे मॅच झालं बघा 0.4924. ठीक आहे. म्हणजे मगाशीचे पण दोन्ही आन्सर्स माझं एकदा कॅल्क्युलेशन तुम्ही चेक करा बरं का. एखाद्या वेळेस सांगता येत नाही, प्लस मायनस काही होऊ शकतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता याच्यात इथं बघा मिनिट्स मध्ये बघा. tan 45 डिग्री 40 मिनिट्स आहेत ते. tan 45 डिग्री 40 मिनिट्स. आतापर्यंत कसं 30 मिनिट्स वगैरे हाफ डिग्रीचा प्रश्न होता, त्यामुळे पटकन आपल्याला कळत होतं 30 मिनिट्स म्हणजे हाफ डिग्री. आता 40 मिनिट्स म्हणजे आधी किती डिग्री केलं पाहिजे आणि मग तुम्हाला पुढे गेलं पाहिजे, हा तेवढा याच्यातला जरा वेगळा पार्ट आहे. ठीक आहे, पण अवघड नाही, सोपं आहे. बघा सांगा फंक्शन काय आहे. लेट fx इक्वल्स tan ऑफ काहीतरी समथिंग विचारले. tan x हे तुमचं फंक्शन आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. लेट ऑफ tan x म्हणजे काय सांगा, sec square x. हे झालं f dash of x. लेट a म्हणजे 45 डिग्री, आणि आता हे महत्वाचं आहे आपलं बघा. h म्हणजे 40 मिनिट्स आहेत. मला सांगा मिनिट्सला आपण डिग्री मध्ये कसं कन्वर्ट करतो. मला एक साधा प्रश्न उत्तर द्या की 60 मिनिट्स म्हणजे आपण 1 डिग्री म्हणतो की नाही. 60 मिनिट्स म्हणजे 1 डिग्री. ऍक्च्युअली 60 मिनिट्स म्हणजे 1 डिग्री नाही. 60 मिनिट्स म्हणजे 60/60 एवढे डिग्री असतात. म्हणजे 120 मिनिट्स म्हणजे किती डिग्री, तर 2 डिग्री नसतात ते, 120/60 इतके डिग्री असतात.
120 मिनिट्स म्हणजे किती डिग्री? तर 2 डिग्री म्हणायचं नाही, तुमचा आन्सर 2 डिग्री बरोबर असतं पण म्हणायचं नाही 120 अपॉन 60. मग तसं मला सांगा की 40 मिनिट्स म्हणजे किती डिग्री? तर 40 अपॉन 60 इतके डिग्री झाले. आता मला सांगा 1 डिग्री म्हणजे 0.0175, मग एवढे डिग्री म्हणजे किती रेडियन झाले? म्हणजे बघा 1 डिग्री म्हणजे एवढे रेडियन, मग 2 डिग्री म्हणजे याला इंटू 2 करा, 3 डिग्री म्हणजे याला इंटू 3 करा, अरे मग एवढे डिग्री म्हणजे याला एवढे मल्टिप्लाय करा, म्हणजे 40 अपॉन 60 इंटू 0.0175 इज इक्वल टू, आता मी कॅल्क्युलेशन ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे, त्याचा आन्सर आहे 0.01167. ऍक्च्युअली 6 रिकरिंग येते सारखं, तर त्याचा आन्सर मी लिहून ठेवले 0.0167. 0.0116, ऍक्च्युअली हे 6666 रिपीट होतात, मग त्याला मी ते 7 करून थांबवलेलं आहे. 0.1167 इतके राहिले. म्हणजे हा पार्ट त्यातला जरासा फक्त वेगळा आहे, बाकी सगळं सेम मागच्या सारखं. चला ए मिळाला, एच मिळाला. आता पुढं एक एक टर्म तयार करायची आपली. एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे एफ ऑफ, चला ए प्लस एच इथंच बघा, ए म्हणजे 45 डिग्री प्लस एच म्हणजे 40 मिनिट्स, 45 डिग्री प्लस 40 मिनिट्स. हा एफ एक्स म्हणजे टॅन एक्स, मग एफ ऑफ समथिंग म्हणजे टॅन ऑफ समथिंग, 45 डिग्री आणि 40 मिनिट्स. हे तुम्हाला नेहमी विचारलेलं असतं, लक्षात ठेवा. आता एफ ऑफ ए पाहिजे आपल्याला, एफ ऑफ ए. ए म्हणजे काय सांगा, ए म्हणजे 45 डिग्री, ए म्हणजे. मग एफ ऑफ ए फंक्शन बघा, एफ एक्स म्हणजे टॅन एक्स, म्हणजे एफ ऑफ 45 म्हणजे टॅन ऑफ 45 डिग्री, आणि टॅन 45 किती असतात सांगा, 1 असतात. 1. आता आपल्याला पाहिजे एफ डॅश ऑफ ए म्हणजे एफ डॅश ऑफ 45 डिग्री, एफ डॅश ऑफ 45 डिग्री इक्वल्स, हे बघा इथं बघायचं, एफ डॅश एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स, एफ डॅश ऑफ 45 डिग्री म्हणजे सेक स्क्वेअर 45 डिग्री. सांगा सेक 45 ची व्हॅल्यू किती आहे? सेक 45 तर कॉस 45 1/√2 आहे ना, मग सेक 45 √2, आणि √2 चा स्क्वेअर आहे आपल्याला, म्हणजे तो 2 आहे. म्हणजे त्याच्यात काही फारसे फ्रॅक्शन नाही आहेत, एवढा पार्ट सोडला तर फारसे त्याच्यात फ्रॅक्शन नाही आहेत. मग आता बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला, अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला नेहमीच लिहूया आपण. f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. आता f of a plus h म्हणजे काय? हे बघा, f of a plus h म्हणजे tan 45 डिग्री, tan 45 डिग्री 40 minutes is approximately equal to f of a. सांगा f of a कुठे आहे बरं? f of a म्हणजे 1 प्लस h, आता h बघा इथे आहे तुमचा 0.0167 इंटू f डॅश a, कुठे आहे f डॅश ऑफ a? इथे आहे बघा, f डॅश ऑफ a म्हणजे 2, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 प्लस, ह्याला 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ आपण पहिल्यांदा. 2 7 14, 2 6 12, 13, 2 under 2 plus 1 3, आणि 2 under 2, आणि डेसिमल पॉइंट पुढे 1 2 3 4 5 डिजिट आहेत, 1 2 3 4 आणि 5 डिजिट आहेत, इथे डेसिमल पॉइंट आहे. आणि मग 1 ऍड केल्यानंतर फायनल आन्सर येणार आहे 1.02334. समजा तुम्हाला 4च डिजिट ठेवायचे असतील तर फायनल आन्सर त्याचं 1.0233 याला आन्सर tan 45 degree 40 minutes answer is approximately equal to 1.0233 1.0233 असं आपलं आन्सर आलेलं आहे. आता एकदा इथे कन्फर्म करूया, एकदा चेक करू काय
नवीन पुस्तक असल्यामुळे त्यात करेक्शन्स खूप असतात किंवा चुका भरपूर असतात. आहे आन्सर सेम आहे. 1.02334 त्याने हेच ठेवले, हे आहे तसं आन्सर ठेवलेलं आहे. ओके ठीक आहे. असं तुमचं आता क्वेश्चन 2 कम्प्लीट झाला आहे. आता यानंतरचा आपण इन्व्हर्सचा पार्ट घ्यायचा आहे, पण तो मी वेगळ्या व्हिडिओत करणार आहे. ठीक आहे, त्यावेळेस पूर्ण करा बरं का सगळे क्वेश्चन्स.